नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. कसे आहात? मजेत ना? आज मी आणि माझा मित्राच्या लग्नाला निघालोय साताऱ्याला. दोन्ही सर्व आज निघालेत साताऱ्याला. आज सकाळ सकाळ मूड एकदम भारी आहे. पण विषय असा झालाय की आज लग्नाला निघालोय आणि व्हाईट शर्ट घातलंय. थंडी पण आहेच. सकाळीच केस वगैरे कटिंग करून आलोय. आता चांगला चमकतोय तर म्हटलं अजून धुळीने अजून चमकू नये म्हणून म्हटलं जॅकेट घालावं आपलं. जॅकेट तर घालून झालं. म्हटलं आपला हँडसम काळा चेहरा अजून डार्क चॉकलेट होऊ नये म्हणून पट्टी घातली. टोपी पण घातलीच कारण थंडी पण वाजत होती. म्हटलं आता निघावं. थंडीचे दिवस चालू आहेत, तसं क्लायमेट पण खराब आहे. सौरभला म्हटलं जरा गाडी पटापट चालू, आपल्याला उशीर झालाय. नंतर विचार करा, नको रे बाबा, आपण दुनियाला सांगतोय ना आपणच एवढं फास्ट चालू तर काय रे उपयोग. म्हटलं हळूहळू घे, आपलं हळूहळू जाऊ. गाडी आपली 50च्या स्पीडला घेतली आणि हळूहळू निघालो. घाट लागला तर बोललो की जरा फोटो वगैरे काढू, पण उशीर झालेला. म्हटलं जाऊ दे, आल्यावर बघू. घाटातनं खाली मेड्यात उतरलो. म्हणलो पहिले पेट्रोल टाकून घेऊ. पेट्रोल पंपावर आलो तर ही बाईकची लाईन. म्हणलं 12:30चं लग्न आहे, आत्ताच इथंच 12 वाजलेत. नंबर लागतोय का नाही काय माहिती. पेट्रोल भरून घेतलं आणि पहिले लोकेशन चेक केलं तर 28 किलोमीटर दाखवत होतं आणि 12 वाजलेले. 12:30चं लग्न होतं. काय माहिती आता कधी पोचतोय, का लग्न झाल्यावरच पोचतोय. म्हणून 12:15 वाजले. साताऱ्यात पोचलो. थोडं पुढे जात होतो तर डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय. म्हटलं लग्न थांबेल पण हे चुकवायचं नाही. मग काय बाईक बाजूला लावली आणि गेलो आतमध्ये बघायला. इथे आतमध्ये महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग, लढाया, शस्त्र आणि छायाचित्र अगदी सुंदरपणे मांडले आहेत. एक एक बोर्ड वाचला की अंगावर काटाच येतो. साताऱ्यात हे छोटंसं रत्न आहे. लोक बहुतेक जाऊन पण बघत नाहीत. बघा ना, आपण साधा प्रवास करत असतो पण काही ठिकाणी असे येतात की थांबून विचार करावाच लागतो. आपण किती भाग्यवान आहोत, हे शिवरायांच्या भूमीत आपण जन्माला आलो. आजचा दिवस खरंच धन्य आहे. हात जोडून प्रणाम केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. हे स्मारक पाहिलं की जाणवतं ज्यांनी संपूर्ण हिंदवी स्वराज्य उभारलं त्यांच्या पायाखालची माती आजही आपल्याला प्रेरणा देते. महाराजांना मुजरा करून पुढे निघालो. 8-10 किलोमीटर पुढे गेल्यानंतर एक कमान दिसली. नाव वाचलं तर हां, आपल्या भावाचंच लग्न आहे. चला मग गेलो आतमध्ये. चला आम्ही पोचलो तोपर्यंत लग्न झालं होतं. अक्षदा वगैरे सगळ्या पडून गेल्या होत्या आणि सगळी लोक फोटो काढत होते. म्हटलं भेटून यावं भावाला. मग काय भावाला जरा येडा बनवला. म्हटलं आलेलो, 1 तास झालं येऊन थांबलोय. लग्न वगैरे झालं, इथेच होतो. तुमची पाहुणी होतीच म्हणून फोटो नाही काढले. आता फोटो काढूया. मग काय भावाला भेटलो. कसलाही वेळ न घालवता पहिलं म्हणलं जेवणाकडे चालावं. गुलाबजाम आलेलं. म्हणलो अरे 2 नाही, हां 3 पण टाक. 3 पण गुलाबजाम घेतले. थोडीशी भाजी घेतली, 1 चपाती, थोडासा भात, डाळ. बास म्हणलं, जास्त नको. इकडे बसायला जागा बघितली